हॅलो, नमस्कार. मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चातुर्मास सुरू झाला आहे आणि या चातुर्मासामध्ये विशेषतः महिलांनी कोणती व्रत करावी या संबंधित आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. आता आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा काळ म्हणजेच चातुर्मास आहे. असं मानलं जातं की या 4 महिन्यात भगवान श्री हरी विष्णू योगनिद्रेत जात असतात आणि संपूर्ण विश्वाची कृपा, साधना आणि भक्तीचा हा पर्वकाळ सुरू होतो. पण तुम्हाला माहीत आहे का, चातुर्मास हा फक्त उपवास करण्याचाच काळ नाही, तर आपण घरामध्ये आनंद, आरोग्य आणि समृद्धी आणण्याचाही काळ मानला जातो. विशेषतः घरातील महिला आणि मातांसाठी हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. मग ती पतीच्या आयुष्यासाठी केलेली मंगळागौर असू द्या किंवा मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केलेली जिवतीची पूजा आणि पिठोरी अमावस्या. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चातुर्मासात महिलांनी कोणती पारंपरिक व्रत करावीत, त्याचे महत्त्व काय आहे आणि ही व्रत करताना कोणती काळजी आपल्याला घ्यायची आहे. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाचा नक्कीच ठरू शकतो. तर सर्वात आधी जाणून घेऊया चातुर्मासाचे महत्त्व काय. आता चातुर्मास म्हटलं तर फक्त अन्न त्याग करणं नाही, तर तो आहे मन आणि शरीराच्या संयमाचा काळ. शास्त्रानुसार या काळात वातावरण शुद्ध ठेवणे आणि सात्विक जीवन जगणं हे खूप फलदायी ठरतं. आता चातुर्मासामध्ये नेमकं काय करायचं आहे, तर चातुर्मासात शक्य असल्यास कांदा लसूण वर्ज्य करून सात्विक जेवण आपल्याला घ्यायचं आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात दिवा लावून देवपूजा करायची आहे. देवपूजा नित्यनियमाने करावी. त्याचबरोबर नामस्मरण, विष्णू सहस्त्रनाम, शिवलीलामृत किंवा देवी कवचाचं पठण आपण या काळामध्ये नक्कीच करू शकतो. दररोज तुळशीला जल अर्पण करून तिची पूजा करावी. भुकेल्यांना अन्नदान आणि गरजू व्यक्तींना वस्त्रदान किंवा इतर कोणतंही दान आपण नक्कीच करू शकता. आता सर्वात महत्त्वाचं, चातुर्मासात येतो श्रावण सोमवार आणि शिवामूठ. श्रावण महिना सुरू झाला की वेध लागतात ते श्रावणी सोमवारचे. विवाहित आणि अविवाहित अशा सर्वच महिला महादेवांची मनोभावे पूजा करत असतात. या काळात शिवामूठ वाहण्याची सुंदर परंपरा आपल्याकडे आहे. यंदा पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ, तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग आणि चौथ्या श्रावणी सोमवारी गहू अशी शिवामूठ असणार आहे. श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय आणि श्रावणी सोमवार किती आहेत आणि श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची आहे यासंबंधित संपूर्ण माहितीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहायला मिळेल. माझ्या चॅनलवर जाऊन नक्की ते व्हिडिओ पहा. शिवाय असं मानलं जातं की भगवान शिवांना ही धान्याची मूठ अर्पण केल्याने घरात कधीही धान्याची आणि धनाची कमतरता भासत नाही. तर महिलांनी श्रावणी सोमवार आवर्जून करायचे आहेत असे शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळागौर आणि नागपंचमी. नवविवाहित महिलांसाठी श्रावणातील प्रत्येक मंगळवार हा खास असतो. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी मंगळगौरीचा व्रत प्रत्येक महिलेने करावं असं म्हणतात. 16 प्रकारची पानं, फुलं, अन्न आणि आरती करून देवी गौरीची पूजा यावेळी केली जाते. रात्रभर जागरणासाठी झिम्मा, फुगडी, पिंगा यांसारखे पारंपरिक खेळ सुद्धा या दिवशी खेळले जातात. हा केवळ धार्मिक विधी नाही, तर महिलांमधील मैत्री आणि आनंद दुप्पट करणारा हा उत्सव मानला जातो. शिवाय नागपंचमी. श्रावणातील नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते. प्रत्यक्ष नागाला दूध पाजण्याऐवजी नागदेवतेच्या प्रतिमेला किंवा वारुळाची श्रद्धेने पूजा केली जाते. हे व्रत शेताची समृद्धी आणि कुटुंबावरील संकटांच्या निवारणासाठी केलं जातं. त्यानंतरला येते जिवती पूजा. एका आईसाठी तिच्या मुलाचं आरोग्य आणि आयुष्य त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच असू शकत नाही आणि म्हणूनच श्रावणात केली जाते ती जिवतीची पूजा. जिवती देवी ही मुलांचं रक्षण करणारी माता मानली जाते. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी हा विधी केला जातो. आता भिंतीवर किंवा पाटावर जिवती देवीचं चित्र यावेळी लावलं जातं. देवीला हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण केली जातात. चणा डाळ आणि गुळाचा नैवेद्य यावेळी दाखवला जातो.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई मुलांना ओवाळून त्यांच्या कपाळाला अक्षता लावते आणि देवीकडे त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत असते. हे व्रत सुद्धा प्रत्येक महिलेनं, प्रत्येक आईनं करावं असं सांगितलं जातं. आता त्यानंतर येते ती हरतालिका. माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत कडक व्रत केलं होतं. आजच्या काळातही महिला आपल्या वैवाहिक आयुष्यात सुख शांती राहावी आणि इच्छित वर मिळावा म्हणून हरतालिका पूजनाचा व्रत केलं जातं. आता हरतालिका तृतीया संबंधित संपूर्ण माहितीचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवरती लवकरच पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर येते ऋषीपंचमी. भाद्रपद महिन्यात येणारी ऋषीपंचमी ही शारीरिक आणि मानसिक शुद्धीचा प्रतीक मानले जाते. या दिवशी सप्त ऋषींचे पूजन केले जाते आणि कंदमुळांचा आहार केला जातो. नकळत झालेल्या चुकांच्या प्रायश्चित्तांसाठी हे व्रत विशेष मानलं जातं. आता चातुर्मासातील अत्यंत महत्त्वाचं आणि भावनिक व्रत म्हणजे पिठोरी अमावस्या. याला मातृ अमावस्या किंवा पोळा अमावस्या असंही म्हटलं जातं. या दिवशी 64 योगिनीची पूजा केली जाते. तांदळाच्या पिठापासून विविध लहान आकार तयार करून देवीला नैवेद्य दाखवला जातो, ज्याला पिठाचे आकार म्हणतात. शिवाय माझ्या मुलांवर कोणतेही संकट येऊ नये, त्यांना उदंड आयुष्य मिळो असा संकल्प आई या दिवशी करत असते. आईच्या हाताने दिलेल्या या आशीर्वादाने मुलांचं सर्व ग्रहांचे दोष आणि संकट दूर होतात अशी लोकश्रद्धा असल्याचंही सांगितलं जातं. आता चातुर्मासात दैनंदिन जीवनात काय करावं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला मोठी व्रत किंवा उपवास करणं शक्य नसेल तरीही तुम्ही रोजच्या जीवनात या छोट्या छोट्या गोष्टी करून चातुर्मासाचं पुण्य नक्कीच मिळवू शकता. जसं की गाईला रोज एक पोळी किंवा चारा द्या, पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या, गरजू व्यक्तींना किमान एका वेळेचे तरी जेवण द्या. याला अन्नदान असं म्हणतात आणि अन्नदान कोणत्याही स्वरूपात केलं जाऊ शकतं. शिवाय चातुर्मासात दिवसातून वेळ मिळेल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा आवर्जून एक माळ तरी जप करायचा आहे. चातुर्मासात केलेले मंत्र जप हे उत्तम फलदायी मानले जाते. आता चातुर्मास हा फक्त उपवास नियम पाळण्याचा काळ नाही, तर तो आपल्या कुटुंबाप्रती, समाजाप्रती आणि ईश्वराप्रती प्रेम, सेवा आणि श्रद्धा व्यक्त करण्याचा सण आहे. मग तुमच्या घरी चातुर्मासात यापैकी कोणती व्रतं केली जातात किंवा तुमची काही खास परंपरा आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. मग चातुर्मासास विशेषतः महिलांनी कोणती व्रतं करावीत या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे. याही व्यतिरिक्त चातुर्मासासंबंधित आणि व्रतवैकल्या संबंधित आणखी काही सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्ये, उपासना, पूजा या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयांवरती तुम्हाला काही शंका असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आवर्जून करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.